काल रात्रभर संततधार पाऊस सुरू होता आणि मला तर काय सकाळी उठून कामाला जायची चिंता लागली होती. मी रोज सकाळी 5 वाजताचा अलाराम लावते बघा, तेव्हा कुठं सकाळी जाग येतो, नाही तर ना रात दिवसभराचा जो थकवा असतो ना, सकाळी लवकर उठावंच वाटत नाही. एकसारख्या पावसामुळे ना सगळीकडचं वातावरण थंडगार झालं ना, अंगाला ना इतकं हळूहळू मस्त थंडगार वारा लागत होता. कामं करून आली आणि घरी येऊन बघते तर काय, ह्या दीदीने ना एका भांड्याला हात लावला नव्हता. टोपल्यावर भांडे माझ्यासाठी घासायला ठेवले होते. इतका संताप झाला ना, म्हटलं जाऊ दे, पण आता काय करू, ती पण घरी नव्हती. मग राग तरी कोणावर काढू. घेतले आपले भांडे घासून, केलं सगळं घर चकाचक. आता ही नाणे वगैरे सगळी घासून धुवून घेतली आणि बघा आज ना मी कामावर सहज विषय काढला, काकू मी चेहऱ्याला काय लावू, चेहरा खूपच काळवडलाय. तर माझ्या काकूंनी बघा मला तांदळाचं पीठ दिलं आणि मी ना तांदळाचं पिठामध्ये दही टाकून चांगला मसाज करून घेतलं. पोटाला भूक खूप लागली होती, रात्रीची खिचडी होती ती थोडीशी खाऊन घेतली, पण त्याने काय माझं पोट भरलंच नाही. मग म्हटलं आता काय करू, तर बघा हा कुटाणा करत बसली. एकीकडे जिरं, अद्रक, लसण वगैरे सगळं मिक्सर मधून काढलं आणि कढीला फोडणी दिली. त्याच्यानंतर आता कढी केल्याच्या नंतर कढी सोबत खायला खिचडी बनवते म्हटलं. पण एक विचार केला, खिचडी रात्री पण बनवली होती आणि आताही खिचडी बनवली तर कोणाला काही चालणार नाही. मग म्हटलं चला आता आपण काकडीचे पराठे करूयात. तर काकड्या होत्या 3 खिसून घेतल्या आणि बघा मी खिसून घेतल्याच्या नंतर काकडीचं असं पाणी झारून पूर्ण काढून घेत असते आणि मग त्याच्यानंतर तिखट मीठ वगैरे सगळं मसाले वगैरे टाकून मस्त गोळा भिजवून घेतला. आणि मी काकडीची जी कणिक भिजवते ना, त्याला वेगळं पाणी घेत नाही, जे आपल्या काकडीपासून निघलेलं पाणी असतं ना, त्याच पाण्याने मी या पराठ्याचं भिजवलं होतं. स्वयंपाक झाला आणि पटकन मग मी जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर संध्याकाळचे कामं करायला गेली आणि आत्ताच संध्याकाळचे स्वयंपाकाचे घर करून घरी आली.